वेलकम टू द नेक्स्ट लेक्चर ऑफ स्ट्रेट लाईन. तर या स्ट्रेट लाईनमध्ये आतापर्यंत आपण स्लोप फाइंड आउट केला एम, त्याच्यानंतर स्लोप पॉइंट फॉर्म फाइंड आउट केला. स्लोप पॉइंट फॉर्म, स्लोप माहिती असेल, पॉइंट माहिती असेल तर लाईनचे इक्वेशन काढलं. त्याच्यानंतर दोन पॉइंट दिले असतील तर इक्वेशन लाईनचं फाइंड आउट करता येतं. त्याच्यानंतर दोन इंटरसेप्ट माहिती असतील, एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट, तर टू इंटरसेप्टचा फॉर्मचा यूज केला. राईट, म्हणजे परपेंडिक्युलर लाईन्स कशाला म्हणायचं, पॅरलल लाईन्स काय, त्याची काय कंडिशन आहे पॅरलल लाईनची, परपेंडिक्युलर लाईनच्या काय कंडिशन आहे, हे सगळं आपण मागच्या लेक्चर्समध्ये व्हिडिओजमध्ये ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. ओके, तर अँगल बिटवीन टू लाईन्स म्हणजे आता आपला हा दोन लाईन्स असतील सपोज करा. तर या दोन लाईनच्या मधला अँगल हा थीटा कसा कॅल्क्युलेट करायचा. सो इट इज अँगल बिटवीन टू लाईन्स, दोन अँगल लाईनच्या मधला अँगल. सपोज दिस इज लाईन L1, दिस इज लाईन L2. हा तुमचा कॅपिटल एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. तर या एक्स आणि वाय ऍक्सिस वरती L1 एक लाईन आहे, L2 एक लाईन आहे, अशा दोन लाईन्स आहेत. या दोन लाईन्सच्या मधलं अँगल, या दोन लाईन्सच्या इन बिटवीनचा जो अँगल आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा, म्हणजे थीटा कॅल्क्युलेट करायचा आहे. सो राईट, तर थीटा कॅल्क्युलेट करायचा आहे. इफ M1 and M2 are the two slopes, are the two slopes of line L1 and L2 respectively. म्हणजे पहिल्या लाईनचा M1 हा स्लोप असेल, दुसऱ्या लाईनचा M2 हा स्लोप असेल, तर देन अँगल बिटवीन लाईन L1 and L2 is given by अँगल बिटवीन लाईन L1 and L2. दोन लाईनच्या मधला अँगल जर असेल तर तो फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. थीटा इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ M1 minus M2 divided by 1 plus M1 into M2. आणि हा मॉड्युलस आहे. मॉड्युलस म्हणजे येणारी व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायची, निगेटिव्ह जरी व्हॅल्यू आली, मायनस साइन जरी येत असेल तरी तो काय कन्सिडर करायचा आहे, प्लस कन्सिडर करायचा आहे, पॉझिटिव्ह टर्म कन्सिडर करायची. ओके, सो थीटासाठी फॉर्म्युला काय आहे मग, थीटा इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ M1 minus M2 divided by 1 plus M1 into M2, where M1 is slope of first line, M2 is also slope of second line. आणि स्लोप काढायच्या तीन मेथड माहिती पाहिजे तुम्हाला. एक, लाईनचे इक्वेशन दिलं असेल तर स्लोप काढता येतो आपल्याला. दोन पॉइंट दिले असतील तरी एम काढता येतो. आणि अँगल दिला असेल, थीटा दिला असेल तरी स्लोप काढतो. आता इथं थीटा द्यायचा प्रश्न नाही, कारण थीटा ऑलरेडी आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. राईट, तर या फॉर्म्युल्यावरती, तर या थीटावरती थीटा इक्वल्स टू, हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, tan इनवर्स ऑफ M1 minus M2 divided by 1 plus M1 into M2. तर याच्यावरती डिपेंडेंट एक्झाम्पल बघूया आपण. सो राईट, फर्स्ट एक्झाम्पल ऑन दिस, फर्स्ट एक्झाम्पल. So let us start the first example. क्वेश्चन आहे, फाइंड ॲक्यूट अँगल. ॲक्यूट म्हणजे 90 पेक्षा छोटा असणारा अँगलला ॲक्यूट अँगल, आणि जनरली दोन लाईन मधला अँगल जो आहे तो ॲक्यूट असतो. ओके, सो फाइंड ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. दोन लाईन दिले बघा. पहिल्या लाईनचे इक्वेशन काय दिले, 3x minus y is equals to 4, and what is equation of second line, 2x plus y is equals to 3. तर या दोन लाईनच्या मधला जो काही अँगल तयार होतो तो अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे अँगल कॅल्क्युलेट करायचे म्हणजे पहिल्या लाईनचा स्लोप काढा,
दुसऱ्या लाईनचा स्लोप. आपल्याला माहिती आहे इक्वेशन दिलं असेल तर स्लोप काढणं खूप सिंपल गोष्ट आहे, राईट. सोल्युशन गिवन L1, what is line L1? L1 चे इक्वेशन काय आहे? 3x minus y is equals to 4. Compare with, कशासोबत कंपेअर करणार? ax plus by plus c is equals to 0. So what is value of a? A is equals to 3, b is equals to minus 1, c is equals to minus 4. So let us calculate slope. Slope is equals to m1. Formula माहिती आहे स्लोप काढायचा, minus a upon b. So minus a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू minus 1. मायनस आणि हा मायनस काय होईल? प्लस 3 डिवायडेड बाय 1 आणि 3 डिवायडेड बाय 1 म्हणजे काय लिहिता येतो? 3. सो m1 इज इक्वल्स टू 3. पहिल्या लाईनचा स्लोप काय आला? 3. तसं दुसऱ्या लाईनचा स्लोप काढा, L2, लाईन नंबर 2. व्हॉट इज इक्वेशन ऑफ लाईन नंबर 2? 2x प्लस y मायनस 3 इज इक्वल्स टू 0. जर तुम्हाला लक्षात येत नसेल इज इक्वल्स टू 4 ला, तर याला मायनस 4 करा आणि राईट साइडला इज इक्वल्स टू 0 केलं तरी चालेल, राईट. कंपेअर विथ ax प्लस by plus c is equals to 0. So what is value of a? This implies a is equals to 2, b is equals to 1, c is equals to minus 3. परत सेम फॉर्म्युला, स्लोप is equals to m2 minus a upon b. So m2 is equals to minus, what is value of a? 2. What is value of b? 1. So 2 upon 1. What is value of 2 by 1? Minus 2. So what is value of m2? M2 is nothing but minus 2. Right? Therefore, acute angle theta is, formula बघा theta साठी, theta is equals to tan inverse of mod मध्ये m1 minus m2 divided by 1 plus m1 into m2. ठीक है? So it is equals to, so theta equals to tan inverse of m1. What is value of m1? m1 की value 3 minus m2, m2 की value minus 2 divided by 1 plus 3 into minus 2. राइट. चला सिंपल कॅल्क्युलेशन आहे आता पुढचा भाग. सो इट इज tan इनवर्स ऑफ मॉड मध्ये 3 plus 2 म्हणजे 5 आणि 1 minus 6. 3 plus 2 5, 1 plus 3 into 2 म्हणजे minus 6 म्हणजे 1 minus 6 म्हणजे minus 5 येतो. सो therefore theta is equals to tan inverse of 5 divided by minus 5. 1 minus 6 ची व्हॅल्यू किती येते? minus 5 येते. सो 5 upon minus 5 म्हणजे minus 1. सो tan inverse of मॉड मध्ये मॉड्युलस माहिती आहे ना, मॉड्युलस म्हणजे ती व्हॅल्यू निगेटिव्ह जरी आली तरी पॉझिटिव्ह आली तर पॉझिटिव्हच असणार आहे, पण निगेटिव्ह जरी आली तरी ती पॉझिटिव्ह होते, म्हणजे ही टर्म लिहिता येते. सो इट इज minus 1. tan inverse of minus 1 आणि tan inverse of minus 1 can be written as tan inverse of 1. मॉड्युलसच्या बाहेर जर घेतली ती व्हॅल्यू तर पॉझिटिव्ह असते. आणि आता मला सांगा टॅनचा कुठला अँगलची व्हॅल्यू 1 येते? त्या टेबल मध्ये चेक करा. टॅनचा कुठला अँगल 1 ही व्हॅल्यू देतो? तर तो 45 डिग्री किंवा π/4 देतो. म्हणजे टॅनची व्हॅल्यू आयदर 45 डिग्री और π/4 रेडियन असं पण लिहिता येतं. π/4 म्हणजे सुद्धा 45 आणि 45 डिग्री म्हणजे थीटा इज इक्वल्स टू π/4 और 45 और π/4. सो दिस इज द व्हेरी सिंपल. को फॉर्म्युला माहिती पाहिजे हा. थीटा इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. त्याच्यानंतर डायरेक्टली आपल्याला थीटा कॅल्क्युलेट करता येतो. ठीक आहे, कळतं? एक्झाम्पल नंबर 2. नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल.
So let us start example number 2. Find angle between the lines 3x plus 2y is equals to 6 and 2x minus 3y is equals to 5. परत दोन लाईनचा मधला अँगल विचारलेला आहे. म्हणजे परत पहिल्या लाईनचा स्लोप काढा m1 मिळेल, दुसऱ्या लाईनचा स्लोप काढा m2 मिळेल आणि m1 m2 मिळाले की आपल्याला अँगल थीटा काढता येतो. राईट. सोल्युशन given L1 line 1 3x plus 2y is equals to 6. This can be written as 3x plus 2y minus 6 is equals to 0. Compare with ax plus by plus c is equals to 0. या टर्म सोबत जर कंपेअर केलं तर a equals to 3, b is equals to 2, c is equals to minus 6. Right? So therefore slope is equals to m1 minus a divided by b minus a. What is value of a? 3. What is value of b? 2. So m1 is equals to 3 by 2. But it is minus 3 by 2. Second, line number 2. 2x minus 3y is equals to 5y. 2x minus 3y minus 5 is equals to 0. कोणत्या फॉर्म सोबत कंपेअर करणार? ax plus by plus c is equals to 0. So we get this implies a is equals to 2, b is equals to minus 3, c is equals to minus 5. So what is say slope of second line? So slope of second line आहे म्हणून स्लोप ला काय नोटेशन यूज करायचं आहे आता इथं m2 साठी परत सेम फॉर्म्युला minus a upon b minus what is value of a ची value 2 divided by minus 3. So what is value of minus 2 by 3? So it is 2 by 3. So m2 is equals to 2 by 3. m1 आला minus 3 by 2, m2 आला 2 by 3. So therefore angle between two lines. What is formula of angle between two lines? It is theta equals to tan inverse of modulus मध्ये काय येतं modulus मध्ये व्हॅल्यू m1 minus m2 divided by 1 plus m1 into m2. राइट. चला ठेवा m1 ची व्हॅल्यू अवेलेबल आहे, m2 ची व्हॅल्यू अवेलेबल आहे. सो इट इज इक्वल्स टू tan inverse of m1. What is value of m1? minus 3 by 2 minus m2 की value 2 by 3 divided by 1 plus minus 3 by 2 into 2 by 3. ठीक है. So it is equals to theta equals to tan inverse of in mod न्यूमरेटर चा एलसीएम किती येतो 6. न्यूमरेटर चा एलसीएम 6 राइट. क्रॉस मल्टिप्लिकेशन -9 -4 डिवाइडेड बाय डिनोमिनेटर चा मल्टिप्लिकेशन हा 2 कैंसिल 3 कैंसिल 1 minus 1 म्हणजे 0. सो tan इनवर्स ऑफ -30 डिवाइडेड बाय 0 कारण 6 by 0 म्हणजे 0 येतो परत सॉरी डिवाइडेड बाय 6 आणि टोटल टर्म डिवाइडेड बाय 6 म्हणजे ही व्हॅल्यू येते tan इनवर्स ऑफ. आपल्याला माहिती आहे कुठल्याही टर्मला जर 0 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर काय येतो इन्फिनिटी येतो. म्हणजे tan इनवर्स ऑफ इन्फिनिटी. आता सांगा tan चा कुठला अँगल व्हॅल्यू इन्फिनिटी देतो 90 डिग्री. सो थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री और 90 डिग्रीला काय लिहिता येतं π/2 रेडियन और π/2 रेडियन. π/2 म्हणजे सुद्धा 90 आणि 90 डिग्री हा डिग्री आहे हा रेडियन आहे.
रेडियन डिग्री मध्ये π/2 म्हणा, रेडियन मध्ये π/2 म्हणा, डिग्री मध्ये 90 डिग्री म्हणा. ठीक आहे. त्यांचा कुठला अँगल व्हॅल्यू इन्फिनिटी देतो 90 डिग्री, म्हणजे थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री और π/2. Okay, so let us start the third example. Example number 3. Find angle between so let us start or find angle between the lines 3x minus 2y plus 4 is equals to 0, 2x minus 3y minus 7 is equals to 0. या दोन लाईनचं मधलं काय काढायचं आहे? थीटा. अँगल म्हणजे थीटा कॅल्क्युलेट करायचं आहे. सो राईट, L1 3x minus 2y plus 4 is equals to 0. Compare with ax plus by plus c is equals to 0. A is equals to 3, b is equals to minus 2, c is equals to 4. So right, find out the slope m1. So m1 is equals to minus a ची value 3, b ची value minus 2. So m1 is equals to 3/2. m1 ची value किती आली? 3/2. Next, line L2. What is the equation of line 2? 2x minus 3y minus 7 is equals to 0. Compare with ax plus by plus c is equals to 0. So a is equals to 2, b is equals to minus 3, c is equals to minus 7. So slope of second line m2 is equals to minus a upon b minus 2 divided by minus 3. So m2 is equals to 2/3. m1 ची व्हॅल्यू 3/2, m2 ची व्हॅल्यू 2/3. परत सेम फॉर्म्युला, अँगल बिटवीन टू लाइन्स थीटा इज इक्वल्स टू tan inverse of m1 m minus m2 divided by 1 plus m1 into m2. So theta is equals to tan inverse of m1 3/2 minus 2/3 divided by 1 plus 3/2 into 2/3. Right? करा calculation. So theta is equals to tan inverse of mod मध्ये LCM 6 येतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 minus 4 divided by 1 plus हा 2 कॅन्सल, 3 कॅन्सल, 1 plus 1 म्हणजे 2 येतो. So it is equals to tan inverse of 9 minus 5 म्हणजे 9 minus 4 म्हणजे 5 divided by 6 divided by 2. जेव्हा डिवाइडचा डिवाइड असतो त्याला मल्टिप्लाय होत असतो, म्हणजे काय होणार ही टोटल टर्म tan इनवर्स ऑफ 5 divided by 12. हे तुमचा फायनल आन्सर असेल. अजून तुम्ही जर कॅल्सीचा यूज केला तर याला लिहिता येतं. सो थीटा इज इक्वल्स टू 22.67 डिग्री. जर तुम्ही कॅल्सीवरती tan इनवर्स ऑफ 5/12, तुमच्याकडे इंजिनिअरिंगचा जो कॅल्सी आहे कॅल्सीवरती ही व्हॅल्यू ठेवायची. tan इनवर्स ऑफ 5/12 तिथे इनवर्स फंक्शन आहे, इनवर्स फंक्शनची व्हॅल्यू ठेवली तर 22.67 युनिट येतो, डिग्री येतं. किंवा याला रेडियन मध्ये लिहायचं असेल तर 22.67 into π/180 रेडियन असं पण लिहिता येतं, कारण 1 डिग्री म्हणजे π/180 रेडियन. 1 degree is equals to π/180 radian. So how much is degree? 22.67 into π/180 radian. म्हणजे तुमचा आन्सर हे पण चालेल tan इनवर्स 5/12, हे पण चालेल किंवा हे पण चालेल. या तीन पैकी कुठलाही एक आन्सर चालेल. एग्जांपल नंबर 4. Example number 4. Find angle between the lines y is equals to 5x plus 6 and y is equals to x.
आता 2-3 प्रकारे करता येतो प्रॉब्लेम, 2 प्रकारे तर करता येतो विषय, कारण y इज इक्वल्स टू mx प्लस सी हा पण फॉर्म्युला वापरता येतो, तो वापरून केला तरी चालेल, किंवा तुमचं जनरल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करून सॉल्व केला तरी चालेल. y इज इक्वल्स टू 5x प्लस 6. आपल्याकडे एक इक्वेशन असतं लाईनचं इक्वेशन, y इज इक्वल्स टू mx प्लस सी म्हणून, mx प्लस सी वेअर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल्स टू 5. डायरेक्ट तुमचा स्लोप काय मिळतो 5. असा करा, नाही लक्षात आला स्लोप 5 तरी हरकत नाही, आपली युजुअल मेथड आहेच आहे. कोणती मेथड आहे बघा, याला लिहिता येतं 5x मायनस y प्लस 6 is equals to 0. Compare with ax plus dy plus c is equals to 0. A is equals to 5, b is equals to minus 1, c is equals to 6. So slope, so m1 is equals to minus a upon b minus 5 divided by minus 1. 5 divided minus 5 divided by 1 म्हणजे किती येतो 5. बघा m1 आला 5. येस. तसंच सिमिलरली सेकंड L2 y is equals to x असं आहे, त्याला असं लिहिता येतं y is equals to mx plus c. याच्यासोबत जर कंपेअर केलं तर m ची व्हॅल्यू काही नाही म्हणजे 1, म्हणजे स्लोप डायरेक्टली 1 काढता येतो. नाही लक्षात आलं तरी ठीक आहे, याला असं लिहिता येतं x minus y is equals to 0. Compare with ax plus by plus c is equals to 0. a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू minus 1, c नाहीये म्हणजे काय येतो 0 आहे, c ची व्हॅल्यू 0. so slope is equals to m2 minus a upon b. So it is equals to minus a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू minus 1, मायनस ऑफ minus 1 divided by minus 1 म्हणजे ही टर्म काय बघा. so m2 is equals to 1. m1 is equals to 5, m1 is equals to 5, m2 is equals to 1. so therefore angle theta is equals to tan inverse of m1 minus m2 divided by 1 plus m1 into m2. so theta is equals to tan inverse of, what is value of m1, 5 minus 1 divided by 1 plus 5 into 1. tan inverse of 5 minus 1 म्हणजे 4, 1 plus 5 म्हणजे 6, 4 by 6. so theta is equals to tan inverse of 4 by 6. tan inverse of 4 by 6 म्हणजे tan inverse of 2 by 3. कॅल्सीवरती ठेवा, tan inverse of 2 by 3 ही व्हॅल्यू किती येते, तर दिस व्हॅल्यू विल बी 33.69 युनिट डिग्री, 33.69 डिग्री किंवा 33.69 इंटू पाय बाय 180 रेडियन. या दोन्हीपैकी कुठलंही आन्सर चालेल, किंवा तिसरं मिनिटमध्ये पण आन्सर चालतं. मिनिटमध्ये काय येतो 33 डिग्री 41 मिनिट, 33 डिग्री 41 मिनिट, म्हणजे हे तुमचे तिन्ही आन्सर चालतात. थीटा इज इक्वल्स टू 33.69 डिग्रीचं कन्वर्जन मिनिटमध्ये किंवा डिग्रीचं कन्वर्जन रेडियनमध्ये. So these are the three terms or these are the three. याच्यापैकी कुठलाही एक आन्सर चालेल. ओके, ठीक.